आम्ही आता पुन्हा आलो आहेत माथेरान आणि आपला विकटगड चढण्यासाठी. ऍक्च्युली त्याचं नाव विकटगड आहे, पण लोकांनी त्याला पे फोर्ट नाव दिलं कारण की त्या गडाच्या पायथ्याशी ना पेबी देवीचं एक मंदिर आहे, म्हणून त्याला पे फोर्ट असं नाव दिलं गेलं असं म्हणता येईल आपल्याला. गेटमधून एंट्री केलेली आहे. आता आम्ही पुढे विकटगडाकडे जाण्याचा मार्ग पकडतो. बाबेडान ना मॅगी बिगी काही नाही. चला आता रस्त्यावर आपल्या आणि आपण आता चाललो आहोत नेक्स्ट स्पॉटवर. आपला गायडर आहे हर्षद वैती, सो त्यांना फॉलो करणे गरजेचं आहे कारण ते खूप लगेच रागवतात सगळ्यांवर, पण आहेत खूप चांगले गायडर म्हणून काय राग सहन करून घ्यायला लागतो त्यांचा. इन्फॉर्मेशन असे देतात की एकदम प्रोफेशनल गायडर आहेत, पण ते नाही आहेत. बघा गाईज, आम्ही आता विकटगडाकडे जाण्याचा मार्ग पकडला आहे. आपल्या लेफ्ट साईडला माथेरानला जायचा रस्ता आहे आणि आपल्या राईट साईडला विकटगडाकडे पे फोर्टकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तर गाईज आम्ही चालत आहोत तिथे माथेरानच्या रेल्वे आणि तिथे खूप मोठा झरणा आहे, बघू शकता तुम्ही. हा, ही चटकिली बाबीचा कधी कधी अनुमान बरोबर असतो म्हणून कधी कधी ऐकावं लागतं, नाहीतर ती खूप रागात बसमून जातं. आता सध्या ती पेटलेली आहे. ॲनिमे हा खूप मोठा विषय आहे तिच्यासाठी. इम्पॉर्टंट म्हणजे असा, हा ती बघ काय लगेच आला बघ, सिग्नल आला तिथून, ती सांगायची गरज नाही. जर तुम्ही पण ॲनिमे बघत असाल तर जाऊन तिशाला फॉलो करा. तिशा काय ना आयडीचं नाव, इंस्टा काय, तिशा पाटील. त्यांना जापनीज मुलं खूप आवडतात, तर कोणाला भेटला असेल किंवा कोणाच्या ओळखीत असेल तर कृपया करून मागणी घेऊन यावे. बरोडी गावतील मंदिर आहे तिथे, जत्रा भरते तिथे. तर माझा ऍक्सिडेंट होता वाचला. पाहू शकता आम्ही चालत निघालो, कोणी जमला नाही, मी जमलो कारण की बोलतोय ना, बोलणार जमतो ना. आता तुम्हाला दया येते नाही येते ना, मग माझे जुल्फे खूप समोर येतात म्हणून जुल्फ्यांना थोड्या क्षणात वरती करायला लागतात. हे बघा ही गेल्या वेळी ती चटकी बाबी होती, आता तो चटकीला लाल झाले, खूप भडक दिसतोय बघा. तो माझ्या चष्मा काला आहे ना, मग त्याच्या काला ना गुलाबी मिक्स केल्यावर तुम्हाला लालच मिळेल बघा, तुम्ही करून. पाहिजे मला माहिती नाही, सॉरी. ना जमी मिली ना तुम्ही झरणा पाहू शकता, दगडांची ओंजळ. तो झरणा नाही, तो गटर आहे. माथेरानचा गटर पण आपल्या नदीपेक्षा खूप स्वच्छ आहे बघा. आता मी सांगितले म्हणून इथे येऊ नका, इथं पण गंदा कराल तुम्ही. माझ्या लॉगवर टीका करण्यात येत आहे इथे, तर त्यांना मी दुर्लक्ष करतो. असं आहे बघ, असा मोजतच नाही, सोडून टाकला असा. आपण आपली मजा करायची, मौज करायचा. कोणाची वेल पाण्यात आपण वेल घालवायची नाही. सो स्वाभिमानी बना, अभिमानी बना. ब्लॉगर आहे यार, माझे हात दुखतात.
हे बघ त्याने माझी बॅग घेतली तर हे धरतात. आता त्याच्यात माझा फायदा आहे की त्याचा फायदा, त्याचे आर्म स्ट्रॉंग होतील ना, असं असतं का? मी सगळ्यांचा विचार करून करतो, एकाचा विचार करून जमत नाही. ही दुनिया आहे ना, हीच ती दुनिया, ही ॲनिमेच्या नादात गुंतलेली आहे. मान दाखवते. भेटला ये झरणा, भेटला समोर झरणा. तर इथे झरणा बोलून डोंगर दाखवत घेतलंय. तर यांना मी कधीच क्षमा नाही करणार. माझ्या भावनेला ठेस पोचली आहे खूप मोठी. नाही माझ्यासाठी झरणा म्हणजे खूप मोठी. झरणा छोटा असतो, मोठा असतो, मग मोठी ठेस पोचेल ना. तर त्या दोन जोडपं बोलतात, त्यांच्या न संवाद साधता आम्ही सरळ निघणार आहोत. हा आमचा गायडर आहे. चटकलाल गायडर आहे आमचा. गाईज आपण आता माथेरानमध्ये आलो आहोत. तर आता आपण विकटगडाकडे चाललो आहोत. तर त्यासाठी आपण उजवा रस्ता निवडलेला आहे. आता या ट्रॅकचं सरळ आपल्याला जायचंय विकटगडाकडे. तर चला चलो ये उर्रे बेवफा तू. स्वतःचे इमोशन्स आणायचं नाही कोण. बाजू न घेता दुसऱ्यांची बाजू घेतायत. सो मी एकटा पडलो आहे. माझ्यासोबत आशिष आहे पण तो काही त्याला काही बोलत नाही. त्यात कसं त्याच्यावर येईल ना सगळं, म्हणून तो काही बोलत नाही. सुंदर नजारा, सुंदर मनाला भरवून जाणारा असा सुंदर असा नजारा आहे. बघा बघा सगळी बघू शकता. मला पण बघा म्हणजे मला इकडे बघा. अरे चला चला. सुंदर असा नजारा आहे. बस 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 पुरं चला आता, पुरं चला कडे. तर तुम्ही सगळी बघू शकता. आम्ही पोचलो आता कुठे ते माहित नाही. येता का जाव. चलता का. फोन हँग व्हायला लागला. फोनचा स्क्रीन टच नाही होत. स्टॉप नाही होत. त्या सुटता ना पाणी परते ना, समजते का नाही. आता आपल्याला थोडासा ब्रेक जाऊन आलेला. अंधेच येत रे. खोलाचा पण असते माणसाला. चला जावा चला. चालता कशा. तर हे बंधू भगिनी चालले आहेत वारीला. पर्वत विदे दिगो विदे. अरे हो ना. अरे चाकू ना कर कोई ऑलमोस्ट व्हिडिओ करा. चला ना यार. छोटा छोटा. अरे चिकवाला सीन ते नाही येते का आपल्याला. जिम का
पाऊस हे बघा, छोटी छोटी मुलं झरणा बघायला थांबली आहेत. हे बघा, आणि या दवाचे असं चांगलं असं वातावरण आपल्याला कुठे मिळणार नाही. तो पण एक झरणा बनवायला चाललाय. हे बघा, हाच माणूस होता जो आधी बोलत होता अशा ठिकाणी आल्यावर फोटो नाही काढायचे. आणि याच माणसाचा इंस्टावर काय चॅनल आहे, नेचर वाईफ. नेचर वाईफ 278 फॉलो करा. चालला प्रमोशन. मित्रांनो, आपण आता माथेरानला आलो तर माथेरानला आपल्याला निसर्गरम्य सहवासामध्ये आपल्याला नॅचरल आपल्याला एक आर्टिस्टिक व्ह्यूज भेटतात. ते फॉर्मचे व्ह्यूज आहेत. तर आपण बघूया याच्या पाठीमागे व्हाईट कलरचे डस्ट पार्टिकल असतात, त्यामुळे आपल्याला सुंदर नकाशा आपल्याला करता येतो. उतरता का? अरे कचर तो सरली त्याची दात बी राहणार नाही. दात खूप अशा चांगल्या वातावरणातून आपण प्रवास करत आहोत. खूप छान वाटत आहे. इलीच लोक काढून फेकतात. दुखत नाही. यो माणूस पकडते. गाईज हे बघा, बकऱ्या लीच आहे. आणि आपल्याला आपण जेव्हा फॉरेस्ट मध्ये येतो तेव्हा आपल्याला लीच आपल्या चावतात कधी, पण आपल्याला ते समजून येत नाही. पण तरी पण सक्शन कापणे ते ब्लड. जो तुम्ही चिपकलेला भाग बघत आहात तो सक्शन सकिंग पार्ट आहे. पहिली शिकारी तूच आहे. इथे माकडांनी पूर्ण झाड भरला आहे. एकदम मस्त मध्ये पोज देत आहे. मी पैसे दिले बघ गाईज, हा सुंदर निसर्ग, निसर्गरम्य दर्या, निसर्गरम्य डोंगर आणि निसर्गरम्य रस्ता. तीन माकड़ा, गांधी जी के 3 बंदर. गांधी जी के 3 बंदर. तोरून द्या, आता काही नाही होऊ शकत मागे. कोणचा खावाला असेल तर द्यास तो जल. नाही 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 नाही, आशिष तो मागे गेला. आशिष नाही. हे नाही नाही नाही. माझी फुल विना जरा. ही बघा, सरकुंडी किल्ल्यावर ट्रेकिंग करायला. वा, सरकुंडी स्टेप्स. अरे या पटापट. तशी नको, अशी बिलकुल नको. पेब किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता. चलो. बघा गाईज, मलाबार विस्लिंग थ्रडचा किती सुंदर आवाज येतो. त्यांची नाटकात जास्त. जायचंय गाईज.
आमच्या इथे एक पाण्याचा थेंब नव्हता. सगळ्यांचे मम्मी सगळे आम्हाला फोन करून सांगितले पाऊस पडते पाऊस पडते. पाऊस आला. समोर सगळे दाखव ना काय दिसत नाही आता. गेले ऑलमोस्ट गेला. ते उरलेलं पाणी थोडा थोडासा. त्यांची मी घेतली. अरे बाई माझा फोन. अरे काय भिजत तुझा फोन. काय भिजत आम्ही अँड्रॉइड आमची फक्त पॅन्ट भिजल्यात. पाऊस आले आम्ही बसलोय सगळी जण. हे बघा रस्ता आमचा. आम्ही बेडखाना घेऊन आलो ट्रेकिंगला. हे नाही नको येडा. दुका दुका दुका. अरे भाभी तारीच जाणार नाही. इकडे बचाव नको बोलूया. अरे मग ते तर आम्ही आहोत सगळ्यात हायेस्ट पीक पॉइंट वर 2652 फीट वर. तर इथे खूप हवा वादळ मंदिर मंदिर आहे बघा. हे बघा हा मंदिर. बॅक बॅक कॅमेरा चालू कर. हो हे बघा ढग आहे काय नाही दिसत इतका वरती आम्ही आलो. बाय बाय. बघा गाईज आम्ही आमची ट्रिप एंडअप करतोय आता. आता आम्ही विकटगडावरून माघारी जातोय माथेरानकडे. गाईज आम्ही आता गडावरून वापस जातोय माथेरानकडे. आता आमची ट्रिप सध्याची पूर्ण झालेली आहे आणि सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. बाय संपला. हॅलो हॅलो.